हम्म. नमस्कार सर, नमस्कार. आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा. पंकज लक्ष्मण जाधव, राहणार रांधानेर, तालुका कन्नड, जिल्हा औरंगाबाद. अच्छा अच्छा. आपण हे जे काही डाळिंबचे आपले बाग आहे, तर ही किती एकराची आहे? ही 1.5 एकरची. 1.5 एकरची ही डाळिंबची बाग आहे. आणि या डाळिंबसाठी आपण कोणत्या औषधांचा वापर केलेला आहे? धन्वंतरीचं RPS 76 RPS 76 आणि बॅक्टेरिया आणि बॅक्टोरेज हे जीवाणूंचा सुद्धा आपण या डाळिंबसाठी वापर केलेला. केलेला आहे. तर या धन्वंतरी कंपनीच्या 100% ऑर्गॅनिक औषधांचा वापर केल्यामुळं आपल्याला या झाडांवर काय काय बदल जाणवलेला आहे? बदल म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा मादी कळी भरपूर आहे अच्छा, अच्छा. आणि गळ कमी आहे. फुलगळ सुद्धा हा कमी आहे. म्हणजे इतर जे शेजारीचे डाळिंबचे बाग आहे त्या प्रमाणामध्ये आपली जी फुलगळ आहे हा. ती कमी आहे आणि कमी त्यांची प्रमाणात. जास्त आहे. आणि हे जे थंडीचं जास्त वातावरण होतं सध्या, हा. तर याचा काही आपल्याला फटका बसलाय का? नाही, थंडीमुळे एवढा परिणाम नाही झाला नाही. वृक्षावर. RPS 76 आणि हा. बॅक्टोरिजचा वापर केल्यामुळे बाकीचे जे बागीचे आहे ना सर, अच्छा ते दुसरे त्यांची गळ जास्त प्रमाणात झालेली आहे. अच्छा आणि अच्छा आपली कमी प्रमाणामध्ये झालेली आहे. अच्छा अच्छा अच्छा. त्या प्रमाणामध्ये आपल्याला या RPS 76 आणि बॅक्टोरिजचा हा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी रिझल्ट भेटलेला आहे. हे RPS 76 आणि बॅक्टोरिज याची माहिती तुम्हाला कोणी दिली? हे पाडवी सरांनी. नमस्कार सर. नमस्कार सर. हे पाडवी सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिवळी या ठिकाणी कार्यरत आहे आणि त्यांनी याबद्दल तुम्हाला माहिती दिली. हा, तर सुरुवातीला तुम्हाला या औषधांवर विश्वास बसला होता का? सुरुवातीला तर नाही बसला, पण नंतर हा. सोडल्याच्या नंतर हा. रिझल्ट आला. अच्छा अच्छा. तर तुम्हाला ज्यावेळेस या RPS 76 बॅक्टोरिजचा आपण वापर केला त्यानंतर आता आपल्याला चांगल्या पद्धतीने यावर विश्वास बसलेला आहे. आणि आपण हे RPS 76 बॅक्टोरिज आता प्रत्येक पिकाला वापरणार का? हा, टोमॅटोला, अद्रकला, संपूर्ण याला वापरणार. संपूर्ण शेतीला आता आपण वापरणार आहात. आता ह्याच डाळिंबला आपण दर महिन्यामध्ये RPS जे आहे ते लिक्विड ठिबकद्वारे 1 लिटर सोडल्या गेलं पाहिजे. हा, बरोबर. आणि बॅक्टोरिज सुद्धा आपल्याला याचा पुरेपूर असा वापर आपण केला पाहिजे. बरोबर. आणि याचा फायदा असा होईल सर की ज्यावेळेस अवकाळी पाऊस वगैरे पडेल त्यावेळेस तेल्या वगैरे जे काही आजार असतात ते आजार सुद्धा आपल्या या पिकांवर येणार नाहीत. त्यामुळे RPS 76 हे खरोखरच एक संजीवनी आहे. हा, बरोबर, संजीवनी आहे. तर आपण या RPS 76 आणि बॅक्टोरिजवर आपलं पूर्ण समाधान आहे. हा, पूर्ण समाधान आहे. अच्छा, धन्यवाद सर.